वर्ग 9वी इतिहास व राज्यशास्त्र. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. पाहूया स्वाध्याय. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. पाठातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. परराष्ट्र धोरण. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक सार्वभौम देशाला असतो. या वैचारिक भूमिकेलाच परराष्ट्रीय धोरण असे म्हणतात. राष्ट्रीय हितसंबंध. आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्र ज्या उपाययोजना करते त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. राष्ट्रीय हितसंबंध व परराष्ट्र धोरण. राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्ट आहे तर ते साध्य करण्याचे साधन परराष्ट्र धोरण हे आहे. भारताचे परराष्ट्रीय धोरण निश्चित करणारे घटक. देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय नेतृत्व, प्रशासकीय घटक. भारताचे परराष्ट्रीय धोरण. भारताचे परराष्ट्रीय धोरण शांतता, मानवी हक्क, राष्ट्राची सुरक्षितता या शाश्वत मूल्यांवर आधारलेले आहे. मार्गदर्शक तत्वांमधील तरतुदी. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय करार व कायदे यांचा आदर करणे. भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यास प्राधान्य देणे. अलिप्ततावादाचा स्वीकार. शांतता व स्वातंत्र्य ही अलिप्ततावादाची दोन मूलभूत तत्वे होती. भारत पाकिस्तान युद्ध. भारत आणि पाकिस्तान यात 1947 ते 48 मध्ये पहिले युद्ध झाले. त्यानंतर 1965, 1971, 1999 अशा प्रकारे चारही युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. परराष्ट्र धोरणाचा दुसरा टप्पा हा 1991 नंतरचा आहे. आंतरराष्ट्रीय संघटनात भारताचा सहभाग. G20, ब्रिक्स यासारख्या संघटनांचा भारत सदस्य आहे. भारताचे आण्विक धोरण. ऊर्जेची निर्मिती करणे व लष्करी क्षमता वाढवणे ही यामागे उद्दिष्टे होती. अण्वस्त्र बंदी करार. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी 2 जागतिक करार करण्यात आले. एक म्हणजे अण्वस्त्र प्रसार बंदी करार आणि दुसरा सर्वंकष अणुचाचणी बंदी करार. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. अणु ऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ऊर्जा निर्मिती करणे हा होता. 2. जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आर्थिक विकास हे बनले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. आण्विक विकास. इसवी सन 1974 मध्ये भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले. हे विधान बरोबर आहे. युनोचे सदस्यत्व कम्युनिस्ट चीनला देण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर होता. 1954 साली पंडित नेहरू आणि चीनचे पंतप्रधान यांच्या भेटीमुळे 2 देशातील संबंध अधिक दृढ झाले. या दोघांमध्ये पंचशील तत्वाच्या आधारे मैत्री करार घडून आला. अशा रीतीने पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला. हे विधान बरोबर आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री मुशर्रफ यांच्याशी दोन्ही राष्ट्रात शांतता निर्माण करण्यासाठी चर्चा केली. त्यांनी पाकिस्तानला भेट देऊन शांतता व विकासासाठी लाहोर करार केला. वाजपेयी यांच्या प्रयत्नाने लाहोर ते नवी दिल्ली अशी समझोता एक्सप्रेस ही रेल्वे सेवा आणि सदाए सरहद ही बस सेवा सुरू झाली.
अशा प्रकारे दोन्ही देशाचे संबंध सुधारण्यास मदत झाली. प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. भारताचे परराष्ट्र धोरण. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अन्य देशांशी कसे संबंध ठेवायचे याबाबत देशाने ठरवलेल्या धोरणाचा परराष्ट्रीय धोरण असे म्हणतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा 2 टप्प्यात घेता येतो. पहिला टप्पा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा मानता येईल व दुसरा टप्पा 1990 नंतर ते आजपर्यंतचा असेल. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 अ नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे. 2. राष्ट्रीय हितसंबंध. आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्राला ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतात. देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडत्व यांचे संरक्षण करणे ही बाब राष्ट्रीय हितसंबंधात जोपासली जाते. संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रहित महत्त्वाचे मानले जाते. 3. जागतिक शांतता. राष्ट्रामध्ये तणावाचे वातावरण न राहता मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होणे म्हणजे जागतिक शांतता. अण्वस्त्र आणि शस्त्रास्त्र यांची वाढ ही जागतिक शांततेला धोका निर्माण करते. जागतिक शांतता ही राष्ट्रातील मैत्रीपूर्ण संबंधावर आणि सहकार्यावर अवलंबून असते. दारिद्र्य, आक्रमकता, धर्मांधता, वंशवाद, अतिरेकी राष्ट्रवाद यामुळे जागतिक शांततेला तडे जातात. आर्थिक विकास, सामंजस्याचे धोरण, सहकार्याची वृत्ती, अन्य राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाविषयी आदर या सर्व गोष्टी जागतिक शांततेला पूरक आहेत. केवळ आपल्या देशात शांतता निर्माण होऊन नव्हे तर शेजारील देशातही शांतता असेल तरच जागतिक शांतता निर्माण होईल. प्रश्न 4. अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे याविषयी तुम्हाला काय वाटते? अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे जगाला अण्वस्त्रांच्या विघातक क्षमतेची कल्पना आली. आज जगात फ्रान्स, इंग्लंड, चीन, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया आणि भारत ही राष्ट्र अण्वस्त्र सज्ज आहेत. अण्वस्त्रांच्या वाढीमुळे जगात अनेक ठिकाणी तणाव वाढत आहे. शीतयुद्धाच्या काळातील युद्धसदृश परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही संभवू शकतो. म्हणूनच अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे असे मला वाटते. प्रश्न 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे? 1. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य. 2. आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे. 3. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे. 4. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे. 5. मानवी हक्कांबद्दल आदर बाळगून त्यांचे रक्षण करणे. 2. भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले? भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याचा पहिला प्रयत्न पंडित नेहरू यांनी केला. त्यानंतर प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान देखील मोठे आहे. नंतर आजपर्यंत झालेल्या प्रधानमंत्री यांनीही चीनशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. 3. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा. 1.
भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. 2. भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्राबरोबरच आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. 3. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता याला प्राधान्य देणे. 4. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे. 5. अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणासाठी बाधा येणार नाही याची काळजी घेणे. प्रश्न 6. पुढील संकल्पना चित्र तयार करा. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. प्रशासकीय घटक, राजकीय व्यवस्था, राजकीय नेतृत्व, देशाचे भौगोलिक स्थान आणि अर्थव्यवस्था. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील पाठासह.